यांच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण मला असं वाटतंय की ज्ञानाची जी भूक असते ती पोटाच्या भुकेपेक्षा महत्त्वाची असते. म्हणून आपण आधी ज्ञानाची भूक भरून काढूया, नंतर आपण पोटाची भूक तिच्याकडे म्हणजे भूक त्याबद्दल विचार करूया, नंतर आपलं जेवण वगैरे होईल. तर आधीच सरांनी मला थोडंसं बाइंडिंग टाकलेलं आहे की थोडक्यातच आपण आटोपावं, वेळ जास्त घेऊ नये. तर मला ते मान्य आहे आणि आपल्याला पण एक विनंती आहे की आपण थोडंसं लक्षपूर्वक समजा इकडं लक्ष आपलं केंद्रित केलं तर अधिकाधिक आपल्याला कमी वेळेमध्ये आपला फायदा जास्त होईल. मित्रो, आता आपण जे डेमॉन्स्ट्रेशन पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये कॉस्मेटिकचे आपण पाहिलेले आहेत, आरोग्याचे पाहिलेले आहेत, होम केअरचे पाहिलेले आहेत आणि आता एक लगेच आपलं जमिनीशी जी निगडीत आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण इथं पाहणार आहोत आणि त्याचं काय महत्त्व आहे, त्याची काय गरज आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. तर हे डेमॉन्स्ट्रेशन पाहण्यासाठी किंवा याची पूर्ण माहिती घेण्यासाठी वेळ खूप जात असतो कुठल्याही बाबतीमध्ये. तर प्रत्येक बाबतीमध्ये एक स्लोगन असते बघा, एक ब्रीद वाक्य असते. तर आपलं काय ब्रीद वाक्य आहे नेक्स्ट असतं, कोणी सांगा. व्हेरी गुड. सेहत, बरकत, मुस्कुराहट. जसं पोलीस डिपार्टमेंटचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. एस टीचं काय ब्रीद वाक्य आहे, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. तर ते ठीक आहे. तर आपलं आहे सेहत, बरकत, मुस्कुराहट. तर सेहत कोणाची? सेहत म्हणजे आरोग्य. कोणाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपलं? सांगा पटापट, आपल्याला टाइम नाही. आता थोडं पार्टिसिपेट घेऊ आपण. त्याच्यामध्ये माणसाचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, जनावरांचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, पिकाचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, जनावरांचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. तर हा उद्देश समोर ठेवून आपली कंपनी, आपलं प्लॅटफॉर्म पुढे जात आहे. तर आपल्याला हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे तर हे जमिनीशी जे आपले निगडीत घटक आहेत, NPK जे बायो फर्टिलायझर आहे, नंतर पूरक पालाचे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत आणि हे जे SHET नावानं आपलं जे प्रोडक्ट आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्या समोर होत आहे. तोपर्यंत त्याच्याविषयीची माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. मित्र, SHET या नावामध्येच ते समाविष्ट त्याचा अर्थ आहे सॉइल हेल्थ एनहान्समेंट टेक्नॉलॉजी. त्याचा लॉंग फॉर्म आहे सॉइल हेल्थ एनहान्समेंट टेक्नॉलॉजी. म्हणजे जमिनीचं आरोग्य सुधारणारं एक तंत्रज्ञान, एक असं घटक जे जमिनीचं आरोग्य सुधारतं. तर आता हे जमिनीचं आरोग्य सुधारण्याचं जे तंत्रज्ञान आहे किंवा जे SHET आपलं जे शेत आपण ज्याला म्हणतो, याची निर्मिती करण्याची गरज होती का? यस न म्हणायचं, काय ते वाटतं ते म्हणायचं. याची निर्मिती किंवा याचं प्रोडक्शन करण्याची गरज होती का आपल्याला? यस होती, निश्चितच होती. कारण आपले प्रोडक्ट असे आहेत की रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D आपल्याकडे टीम आहे जे रिसर्च करत आहे आणि रिसर्च करून ते प्रोडक्ट आपल्याला प्रोव्हाइड करत असते. ही अशी आपली कंपनी आहे. म्हणून SHET निश्चितच आपल्याला हे गरज याची होती, म्हणून त्याची निर्मिती झालेली आहे. सॉइल हेल्थ एनहान्समेंट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये हे घटक आहे. तर आता थोडक्यात आपण असं बघूया की जमिनीचं आरोग्य बिघडलं का नाही? बिघडलं का? बरोबर. जमिनीचं आरोग्य बिघडलं म्हणून हे प्रोडक्ट निर्माण करण्याची गरज पडली, म्हणून हे प्रोडक्ट आपल्या समोर आलेलं आहे. आता जमिनीचं आरोग्य काय बिघडलं? जमिनीचं आरोग्य कसं असायला पाहिजे? कसं असायला पाहिजे? यस, माती भुसभुशीत असायला पाहिजे. तर जमिनीची एक व्याख्या आहे जी आम्ही शिकलो आणि आत्ताही ॲग्रिकल्चर कोर्समध्ये ती व्याख्या अधुरी आहे. त्याचं मराठीमधून मी आपल्याला पण सांगेल की सॉइल इज डायनॅमिक नॅचरल बॉडी कंपोज्ड ऑफ मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर अँड लिव्हिंग फॉर्म.
इनविथ प्लांट ग्रोथ. मराठीमध्ये मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे की एक नॅचरल बॉडी आहे, नैसर्गिक एक बॉडी आहे ज्याच्यामध्ये खनिज पदार्थ असतात, ज्याच्यामध्ये जैविक घटक असतात, ज्याच्यामध्ये रासायनिक घटक असतात. तर जमीन ही अशी, जमिनीचे 3 गुणधर्म आहेत. एक भौतिक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचे जे स्ट्रक्चर आहे, टेक्स्चर आहे ते चांगलं असलं पाहिजे. जमिनीमध्ये 5% सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे, 45% खनिज पदार्थ असले पाहिजे, 25% ऑक्सिजन असलं पाहिजे, 25% ओलावा असला पाहिजे. तर आपण थोडासा विचार करा, या बाबीमध्ये आपली जमीन आहे का? नक्कीच नाही आहे, ती बिघडलेली आहे. जमिनीमध्ये परत जे रासायनिक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये जमिनीचं पीएच आहे, जमिनीचं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे, नंतर पूरक पालाश आहे, क्षार आहे. आणि जैविकमध्ये जे गांडूळ आहेत किंवा ज्याच्यामध्ये जे उपयुक्त जीवाणू आहेत, उपयुक्त बुरशी आहे, तर याचा वापर आपण जमिनीमध्ये का करायचा? म्हणजे ही जमीन आता आपली बिघडलेली आहे. तर हे प्रोडक्ट आपण जमिनीमध्ये वापरल्यानंतर जमीन जी आपली कडक झालेली आहे, या 2 कणामध्ये आपलं जे एरिएशन नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, तर 2 कणामध्ये ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम हे प्रोडक्ट करते. जमीन भुसभुशीत करते. जमीन भुसभुशीत असायला पाहिजे का कडक असायला पाहिजे? भुसभुशीत असायला पाहिजे. भुसभुशीत असलं म्हणजे काय होतं पिकासाठी? अन्नद्रव्य चांगले मिळतात. व्हेरी गुड. तर हे प्रोडक्ट असं काम करते की जमीन जर भुसभुशीत करते.